नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामध्ये आज आपण गणितातील एक खास आणि खूप महत्त्वाचा घटक नफा तोटा हा पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओत आपण स्वाध्याय 9.1 मधील सर्व प्रश्नांचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि शेवटी एक सरावासाठी प्रश्न देणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि हो, शेवटी दिलेला महत्त्वाचा प्रश्न सोडून त्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लगेचच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच नवनवीन व उपयुक्त नवोदयसाठीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न पाहूया आपण. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, एका फेरीवाल्याने डझनाला ₹144 या दराने सफरचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी ₹15 या दराने ती विकली. त्याला किती नफा झाला? तर आपल्याला आधी डझनाला 144 म्हणजे आपल्याला एक डझन म्हणजे 12 सफरचंद ची खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत आहे ₹144 आणि प्रत्येकी म्हणजेच एक सफरचंद ₹15 या दराने ती विकली. आपल्याजवळ सफरचंद आहे 12 आणि एक सफरचंद विकलं 15 रुपयाला, म्हणूनच 12 गुणिले 15. मग विक्री किंमत काढायची. 15 दुनी 30, 30 शून्य, हातचे आले 3, 15 एक 15, 15 आणि 3 18, म्हणजे विक्री किंमत आहे ₹180. मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे होणार नफा. तर मग नफा बरोबर आपल्याला झाला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर. इथे 0तून 4 जात नाही तर 10तून 4 गेले 6 राहिले. इथं 7 बाकी होते. मग 7मधून 4 गेले 3 राहिले, 1तून 1 गेला 0 राहिला. आपलं उत्तर आलं 36, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? तर पहा, आपल्याजवळ 20 घड्याळे आहेत आणि ही 20 घड्याळे 10,200 रुपयाला विकली. म्हणजेच विक्री किंमत पाहू आपण. विक्री किंमत आहे 10,200. जेव्हा हे 10,200 ला आपण विकली तेव्हा आपल्याला 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. म्हणजे याचाच अर्थ, जर हे जे 20 घड्याळे आपण विकली तर 20 घड्याळे विकल्यावर आपल्याला जो नफा झाला 4 घड्याळे आणि ही 20 घड्याळे म्हणजे प्लस 4, म्हणजेच ही झाली 20 घड्याळाची विक्री किंमत, म्हणजेच 20 आणि ही 4 24 घड्याळाची खरेदी किंमत. कारण 10,200 रुपयात जी आपण घड्याळे विकली तर एवढ्याच रुपयामध्ये आपल्याला 24 घड्याळे मिळाली असती. म्हणजे ही 20 घड्याळे सुद्धा आणि नफ्याची ही 4 घड्याळे म्हणजे 24 घड्याळे मिळाली असती. म्हणजे 10,200 ही 24 घड्याळांची खरेदी किंमत आहे. मग आपल्याला विचारलं प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? प्रत्येक म्हणजे एका. तर मग आपल्याला सापडलं 10,200 ही 24 घड्याळांची किंमत आहे. तर एका घड्याळाची खरेदी किंमत म्हणजे 10,200 भागीला 24. जर तुम्हाला 24चा पाढा येत असेल तर खूपच छान. जर नसेल येत तर ही समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे, दोन्ही भाग देऊ. पहा आता, बे एक बे दोन्ही 4, याला जर दोन्ही भाग दिला, बे पंच 10, बे एक हे 2 शून्य जशीच्या तशी. आता 12चा टेबल आपल्याला येतो. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 चौक 48. किती उरले? तर बाकी 3 उरले. हा शून्य खाली घेतला तर 30 झाले. 12 दोन्ही 24. आता किती उरले? 30तून 24 गेले 6 उरले. इथं झाले 60, खाली घेतला शून्य की, मग 12 पंच 60. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, एका घड्याळाची खरेदी किंमत 425 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक सी.
पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. एक माणूस ₹20 डझनाने पेन्सिल खरेदी करतो. म्हणजेच 1 डझन 20 रुपयाची पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी ₹2 याप्रमाणे विकतो. त्याचा नफा किती? जर त्या माणसांनी एक डझन पेन्सिल एक डझन पेन्सिल एक डझन एक डझन पेन्सिल म्हणजे एकूण 12 पेन्सिल ₹20 च्या खरेदी केल्या आणि ते प्रत्येकी ₹2 याप्रमाणे विकतो. मग 12 पेन्सिल आहे आपल्याकडे, त्याने विकल्या प्रत्येकी दोन रुपयाला एक, म्हणजे 12 दोन्ही 24. तर 24 रुपयाला काय करतो तो? तर 24 रुपयाला विकतो, म्हणजे विक्री किंमत 24 आणि खरेदी किंमत 20. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला. मग नफा किती झाला? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर ₹4. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. शाब्दिक गणित राहतात नफा आणि तोट्यामध्ये. आपल्याला वाचले थोडे कठीण वाटतात, पण गणित सोपे असतात. तुम्हाला फक्त काळजीपूर्वक वाचायचं आणि मन लावून प्रश्न सोडवायचा, जेणेकरून एकही प्रश्न आपला चुकणार नाही. तर प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पण खूप सोपा आहे. दिसायला मोठा दिसतो, प्रश्न वाचला तर कठीण वाटतो, पण सोप्या पद्धतीने सोडवला तर आपल्या सर्वांना समजून जाईल. आणि हा प्रश्न नवोदयच्या 2019च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे, म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक वस्तू ₹500ला विकली आणि तोटा झाला. एक वस्तू आहे, आपल्याला माहित नाही वस्तू कोणती आहे. ती वस्तू जर ₹500ला विकली तर तोटा होतो. तोटा किती होतो आपल्याला माहित नाही, तर मग आपण एक्स पकडूया. जर ती वस्तू ₹700ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. जर हीच वस्तू, ती एकच वस्तू जर ₹700ला विकली, म्हणजे किंमत वाढवून विकली, तर हा जो तोटा होणार होतो, हा झाला होता तोटा. हा जो तोटा होणार होता, या तोट्याच्या तिप्पट म्हणजे 3x काय झाला असता? नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पहिल्या किमतीची आणि दुसऱ्या किमतीची तुलना करायची, यातला फरक काढायचा आणि हा तोटा, आधीचा तोटा आणि नंतरचा नफा, यातला सुद्धा फरक काढायचा. मग या दोन किमतीमधील फरक पहा. ही किंमत आहे ₹500, ही किंमत आहे ₹700. या दोघातील फरक आहे ₹200. आणि हे आधी तोटा झाला होता, नंतर नफा झाला. त्यामुळे या दोघातील फरक जर काढला आपण, तर या दोघातील फरक काय करायचा? या दोघांची बेरीज करायची, म्हणजे x आणि 3x हे होते 4x. म्हणजे 4x जो आहे, आपण बेरीज जरी केली पण 4x जो आहे तो आहे या दोघांमधील फरक. कारण हा तोटा झाला होता म्हणजे हे मायनस आहे आणि हे नफा झाला होता हे प्लस आहे. त्यामुळे यांची बेरीज करून यांच्यातील फरक किती होणार? तर याच्यातील फरक होणार 4x. मग आपल्याला काय करायचं? x ची किंमत काढायची. म्हणून x बरोबर 200 भागीला 4. हा 4 गुणाकारातला इकडे भागाकारात दिला, म्हणजे याचं उत्तर येते 4 1 4, 4 5 20 आणि हा 0. म्हणजे x ची किंमत निघाली 50 आणि x काय तर तोटा. म्हणजे तोटा किती झाला? 50. मग आपलं उत्तर आलं का नाही? तर काय म्हटलं? एक वस्तू ₹500ला विकली आणि तोटा झाला आणि आपल्याला विचारलं खरेदी किंमत. मग खरेदी किंमत काढायची असली तर काय असतात? खरेदी किंमत बरोबर तोटा जर झाला असेल तर विक्री किमतीमध्ये हा तोटा मिळवायचा आणि नफा झाला असेल तर विक्री किमतीमधून नफा वजा करायचा. मग इथे तोटा झाला, ₹50 एक्स ची किंमत निघाली ना, आणि एक्स काय? तोटा, ₹50 तोटा. मग आपल्याला खरेदी किंमत काढताना ₹500 जर हे ₹50 मिळवले तर उत्तर येईल ₹550. आता हे ₹550 झाली त्या वस्तूची खरेदी किंमत, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. आपण हा नफा काढून सुद्धा याची किंमत काढू शकतो. एक्स ची किंमत किती निघाली होती? ₹50 आणि नफा किती होता? 3x, म्हणजेच 3 गुणिले 50, नफा झाला 150. मग नफा कधी झाला होता? जेव्हा ती वस्तू ₹700ला विकली तेव्हा नफा झाला होता. मग जर नफा झाला असेल आणि आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असेल तर मग विक्री किमतीमधून नफा वजा करायचा. 700 मधून जर आपण हा झालेला 150 वजा नफा जर वजा केला तर आपलं उत्तर हेच येणार 550. फक्त एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, किमतींची वजाबाकी करायची म्हणजे त्याच्यातील फरक निघल. आणि इथे जी आपण तोटा आणि नफा आहे तर यांची बेरीज करायची. यांची बेरीज म्हणजेच त्या दोघांचा फरक आहे आणि भागाकार करून आपलं उत्तर सोप्या पद्धतीने निघून जाईल.
या प्रश्नाचा 1-2 वेळा सराव केला तर तुमचा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न कधीही चुकणार नाही. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. मुलांनो, एक लक्षात ठेवा, सर्वांना मोबाईलवर गेम खेळायला आवडते, कॉमेडी व्हिडिओ पाहायला सुद्धा आवडतात, पण अभ्यासाचा व्हिडिओ आला की थोडा कंटाळा येतो. पण आपल्याला जर आपले स्वतःचे व आपल्या आईवडिलांचे, आपल्या शिक्षकांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि छान सराव करावा लागेल, जेणेकरून आपलं नवोदयसाठी सिलेक्शन होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न वाचून घेऊ. एका माणसाने नगाला ₹4 या दराने 120 आंबे खरेदी केले. नग म्हणजे एक आंबा ₹4 असे किती आंबे खरेदी केले? तर त्याने 120 आंबे खरेदी केले. आणि एक आंबा कितीला? तर एक आंबा ₹4 कारण नगाला ₹4. म्हणजेच त्याने किती रुपयाचे आंबे खरेदी केले? तर 12×4 = 480 रुपये. 480 रुपयाची त्याची खरेदी किंमत आहे. पुढे काय झालं पाहू. 20 आंबे सडलेले होते. 20 आंबे सडलेले म्हणजे एकूण 120 आंबे, त्यामधून 20 आंबे सडले म्हणजे कमी झाले. मग आता त्याच्याजवळ किती आंबे उरले? त्याच्याजवळ 100 आंबे उरले. पुढे काय झालं पहा. त्याने बाकीचे आंबे ₹48 ला 10 आंबे या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा किती? तर आपण विकले कितीला पाहू. आणि त्याच्यावर आंबे किती आहे? त्याच्यावर आंबे आहे 100. तर मग त्याने कशा भावाने विकले? तर त्याने विकले 10 आंबे. त्याने एक आंबाने विकला. 10-10चे हे बनवले, गंज बनवले किंवा 10-10चं एक आपण काय समजू, जसं डझनामध्ये 12 वस्तू असतात, तसेच त्यांनी एक दशक बनवले. म्हणजे एक दशक म्हणजे 10, म्हणजे 10-10चे त्यांनी असे गंज बनवले आंब्याचे आणि 10चा एक गंज त्यांनी विकला ₹48. मग त्याच्यावर किती गंज बनले असेल? 10-10चे 10 गंज बनले असेल. म्हणजे 48ला 10ने गुणलं तर आपलं उत्तर निघून जाईल. पण तरी आपण चलनात टाकून सुद्धा करू शकतो. 10 आंबे त्याने 48ला विकले. त्याच्याजवळ आंबे आहे 100. तर 100 आंबे कितीला विकेल? तर Xला विकेल. जर आपण तिरपा गुणाकार केला, X बरोबर 100 गुणेला 48 भागेला 10, 0-0 कटला. 48 गुणेला 10 जर केले तर 480. म्हणजेच ही झाली विक्री किंमत. विक्री किंमत. खरेदी किंमत किती होती? आंब्याची खरेदी किंमत होती 480 आणि आंब्याची विक्री किंमत किती आहे? आंब्याची विक्री किंमत सुद्धा 480 रुपये आहे. त्यामुळे आपल्याला या व्यवहारात नफा झाला का तोटा? तर आपल्याला या व्यवहारात ना नफा ना तोटा, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. यामधील पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,15,000 रुपये तोट्याने विकून टाकली. तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली? तोटा झाला म्हणजे कमी झाली किंमत. त्याने ची खरेदी किंमत किती होती? किती रुपयाला घेतली? त्याने गाडी घेतली 65,500ला, म्हणजेच 65,500 रुपयाला. एवढ्या रुपयाला गाडी घेतली त्यांनी. गाडी 11,15,000 रुपये तोट्याने विकली. म्हणजे तोट्याने म्हणजे कमीला विकली. किती कमी? 11,15,000 म्हणजेच 11,250. तर त्याने गाडी किती रुपयांना विकली? तर आपण काय करू, या खरेदी किमतीमधून हा जो तोटा झाला तो तोटा काढून टाकू आपण. मग आपल्याला आपली विक्री किंमत मिळेल. तर मग शून्यामधून शून्य गेला, शून्य राहिले. इथे शून्यातून 5 जात नाही, मग हातचा घेतला आपण. 10तून 5 गेले, 5 राहिले. इथे इथे 1 दिला असल्यामुळे इथे 4 राहिले. 4मधून 2 गेले, 2 राहिले. 5तून 1 गेला 4 आणि 6तून 1 गेला 5. म्हणजे आपलं उत्तर येईल 54,250. म्हणजेच 54,000. म्हणजे पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. पुढलं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 7. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे, तर नफा किती? एक वस्तू आहे, एक वस्तू कितीला आहे माहित नाही. त्यांनी काय म्हटलं? एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. खरेदी किंमत सुद्धा नाही दिली आणि विक्री किंमत सुद्धा नाही दिली. तर आपण जर पकडलं, खरेदी किंमत जर आपण X पकडली आणि विक्री किंमत दुप्पट म्हणजे 2X. म्हणजेच आपण जर अंकात घ्यायचं गेलं तर खरेदी किंमत 100 पकडू आणि विक्री किंमत 200 पकडू. मग त्यांनी काय म्हटलं? नफा किती झाला? हे आहे निव्वळ खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत. विक्री किमतीमध्ये काय असते? विक्री किमतीमध्ये खरेदी किंमत सुद्धा दडलेली असते आणि नफा दडलेला असतो. मग यामध्ये खरेदी किंमत किती आहे? तर यामध्ये खरेदी किंमत आहे 100 आणि मग उरले किती? तर उरले 100 आणि हे जे 100 आहे हे 100 किंमत.
इथं एक्स घेऊन जरी पाहिलं असतं आपण तर एक्स काय खरेदी किंमत, 2x काय विक्री किंमत, या 2x मधून ही खरेदी किंमत काढून टाकली म्हणजेच आपण जर असं केलं असतं 2x वजा x बरोबर x उत्तर आलं असतं. म्हणजे उत्तर काय येईल पहा, इथं जसं 100 उत्तर आलं तर मग नफा किती आहे, विक्री किमती एवढा म्हणजे विक्री किंमत 200 आहे तर मग 200 नफा मिळाला का, नाही. नफा कोणता मिळाला तर नफा हा मिळालेला आहे. तर मग विक्री किमती एवढा तर नाही, पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 खरेदी किमतीच्या दुप्पट, खरेदी किंमत आहे 100, 100च्या दुप्पट नफा आहे का तर मुळीच नाही. खरेदी किमतीच्या निम्मा, खरेदी किंमत किती आहे 100, 100च्या निम्मे होईल 50, 50 नफा आहे का तर नाही. मग शेवटचा पर्याय आहे खरेदी किमती इतका, खरेदी किंमत किती आहे 100 आणि नफा सुद्धा किती आहे 100. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे आणि बरेच जण कसे करतात, बरेच जण चूक करतात, बरेच जण पर्याय क्रमांक बी निवडतात कारण त्यांना वाटते इथे 100 आणि इथे 200 त्यामुळे नफा दुप्पट आहे. तर नफा दुप्पट नाही कारण या 200 मध्ये खरेदी किंमत सुद्धा दडलेली असते. खरेदी किंमत 100 आणि उरलेला नफा म्हणजे नफा पण 100 म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. मग तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सर्वांसाठी सराव प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने 20 वस्तू 3600 रुपयांना विकत घेतल्या. त्यापैकी 4 वस्तू तुटल्या. उरलेल्या वस्तू प्रत्येकी कोणत्या किमतीत विकल्या तर त्याला पूर्ण व्यवहारात रुपये 400 नफा होईल. खाली पर्याय दिलेले आहे. आपण हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचा आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.